सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमध्ये बालपण गेलं. साताऱ्याच्या पुसेगावमध्ये लहानाची मोठी झाल्यामुळे डोंगर दऱ्यामध्ये हिंडणं आणि वावरणं हे अंगवरणी पडलं होतं. गिर्यारोहणाची आवड तर होतीच, शिवाय ॲथलेटिक्समध्ये करिअरही करायचं होतं. मात्र या करिअरला असं काही वळण मिळालं की तिची पावले आपोआपच कबड्डीच्या मैदानाकडे वळाली आणि ती कायमचीच. आणि उदयाला आली कबड्डी विश्वाला, अवघ्या कबड्डी जगताला भुरळ घालणारी शकुताई म्हणजेच शकुंतला खटावकर. नमस्कार मंडळी, मी प्रज्ञा. न्यूज अनकटच्या क्रीडा विश्वात तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, नुकताच राज्य शासनाचा क्रीडा पुरस्कार जाहीर झालेला आहे. क्रीडा व कबड्डी महर्षी शंकरराव साळवी यांच्यानंतर कबड्डीला मिळालेला पहिला जीवन गौरव पुरस्कार तो मिळालाय शकुंतला खटावकर यांच्या रूपानं. तर चला मंडळी, संवाद साधूया, चर्चा करूया शकुंतला खटावकर यांच्याशी. सर्वात अगोदर न्यूज अनकटमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि मिळालेल्या जीवन गौरव पुरस्काराबद्दल न्यूज अनकट कडून तुमचं खूप खूप अभिनंदन. त्याबद्दल मी तुमचं पण अभिनंदन करते. मंडळी, क्रीडा व कबड्डी महर्षी शंकरराव साळवी यांच्यानंतर कबड्डीला मिळालेला पहिला जीवन गौरव पुरस्कार मॅडमच्या रूपानं पुण्यात येतोय. तर मॅडम, काय वाटतंय तुम्हाला, कशा भावना आहेत आता? नक्कीच पुरस्कार कुठलाही मिळाला तरी आनंद होतोच. आणि ज्यावेळेस हा डिक्लेअर झाला पुरस्कार, त्यावेळेस मग संपूर्ण माझं बॅकग्राऊंड, म्हणजे मला सुरुवातीपासून मी कुठे कसं कबड्डीसाठी आले ते सगळं एका क्षणात सगळा चित्रपट सगळा माझ्या डोळ्यापुढे आला पूर्णपणे. असं आत्ता आपण ज्या ग्राउंडमध्ये आहोत, या ग्राउंडमध्येच तुमच्या कारकिर्दीची मुहूर्तमेढ रोवली गेली. बरोबर. तर तो पहिला दिवस आणि आत्ता तुम्ही पुरस्कार घेऊन या ग्राउंडमध्ये पुन्हा एकदा आलेला आहात. तर या ग्राउंड संदर्भातील काय काय आठवणी आहेत तुमच्या, त्या ऐकायच्या? या ग्राउंडवरती ही माझी कर्मभूमी आहे. खरं तर मी आधी कबड्डी खेळत नव्हते, पण शाळेमध्ये असं मी ॲक्च्युली, माझं गाव पुसेगाव, सातारा तालुका खटाव, जिल्हा सातारा, आणि तिथे खो खो आणि लंगडी खेळायचो आम्ही. आणि त्यावेळेस कबड्डी कुठेच माहिती पण नव्हतं, म्हणजे असं चालायचं पण माहिती नव्हतं. आणि आम्हाला शिकवायला शाळेमध्ये एक वाईचे NDS टीचर हगवणे सर आणि ताकारीचे सावंत सर होते. आमची एकदा प्रॅक्टिस चाललेली थ्रोबॉलची, मध्ये थांबवली होती मध्ये पाण्याचं पिण्यासाठी. वरून विमान चाललं, त्यावेळेस आमचे हगवणे सर म्हणाले की तिथपर्यंत तुम्ही, ती तेरेशोवा चालली आहे, तिथपर्यंत तुम्ही कोण जाऊ शकेल? ते फिरून माझ्याकडे आले. त्याच मग मी त्यांना म्हणाले की सर, मी तिथपर्यंत जायचा प्रयत्न करेन. आणि हे मला ज्यावेळेस मला अर्जुन मिळालं, त्यावेळेस हे मला त्यांचे शब्द आठवले की आपण त्यांना म्हणलो आहे. आणि त्यांच्या पण ते लक्षात होतं की मी तिला म्हणलं, तिने हे त्यावेळेस त्यांना कळलं. त्यावेळेस त्याने आमच्या घरी येऊन सगळ्यांचं अभिनंदन केलं. आणि अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी आलं की माझा एक विद्यार्थी की इथपर्यंत पोहोचू शकला. खरं तर हे जे ग्राउंड आहे, या ग्राउंडपर्यंत येण्याचा तुमचा प्रवास नेमका कसा होता? कधी तुम्ही पुण्यात आलात आणि ह्या कबड्डीच्या करिअरला सुरुवात झाली? म्हणजे मी तुम्हाला मागाशी सांगितलं की माझी शाळा सेवागिरी विद्यालय पुसेगाव. 11वीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर मी कॉलेजला, या MES नाव होतं आधी, इथं MESला ॲडमिशन घेतली. तीसुद्धा माझी एक आत्ते बहीण आहे, मैनाताई जोशी म्हणून. तर त्या म्हणाले की माझ्या वडील, तिचे मामा, ते म्हणाले की मामा, तिला तिकडे नको शिकायला, तूच पुण्याला येऊ दे, तिचं सर्वांगीण प्रगती होईल. आणि तिनेच माझी इथे ॲडमिशन वगैरे घेऊन ठेवली. आणि असं माझं पदार्पण पुण्यामध्ये झालं ह्या MESमध्ये. आणि पहिल्या वर्षी मी खो खो आणि ॲथलेटिक्स करायचे, पण इथे शेजारीच स्टेडियम होतं, त्यावेळेस इथे शेजारीच कबड्डीची प्रॅक्टिस चालायची. ती मस्ती, धराधरी, पकडी, आरडाओरडा तो आवडायचा. आणि मग मी सरांना एक दिवशी असंच, गुरुवार होता, सर वरती, खाली मुली उभ्या होत्या, वरती सर बसले होते. मी मुलींना म्हटलं, कबड्डी कोण शिकवते? म्हणते का वरती सर बसलेत. मी गेले सरांच्याकडे, मी नमस्कार केला त्यांना, म्हटलं मला कबड्डी शिकायचं. ते म्हणलं आधी कुठल्या शाळेत होत्या? म्हटलं इथे नाही, मी गावाला होते. मग ते म्हणाले की ठीक आहे, ये उद्यापासून. तर मी म्हटलं सर आज आले तर चालेल का? तर सर म्हणले, माझ्याकडे बघितलं तर क्षणभर, म्हणले ये खाली, जा खाली त्या मुलींच्या, जा. मग थोड्या वेळानं ते पण खाली आले. मुलींच्याबरोबर मी एक्सरसाइज वगैरे केले आणि उभी राहिले, कारण प्रत्येक आपापल्या प्लेसवरती उभा राहिला.
मी बाहेर उभे राहिले. मग मी सरांना म्हटलं, सर मी कुठे उभे राहू? सर म्हणले ती मोकळी जागा आहे ना, तिथे आमची निलिमा पुसळकर होती, आमची राणा प्रताप संघ. ते म्हणजे राणा प्रताप संघ जो मी ते जॉईन झाले, तो राणा प्रताप संघ. ते निलिमा पुसळकरांना त्यांची सिनियरिटी असून सुद्धा दावलं गेलं कॅप्टनशिपला, म्हणून त्यांनी सोडला खेळ. म्हणलं मी नाही येणार आता. आणि मग मला सर म्हणले, जा तो आहे ना उभं, जागा मोकळी आहे ना, जा तिथे. आणि ती मोकळी जागा होती डावा मध्यरक्षक. आणि मी कायमस्वरूपी त्या डावा मध्यरक्षकाला अगदी इंडियापर्यंत म्हणजे बाहेरच्या टीमपर्यंत पण त्याच जागेवरती. आणि माझी चढाई होती की डावी आणि उजवी असे. अशा याच्यादृष्टीने माझा श्री गणेश झाला. माझा श्री गणेश केला मान्य चंद्रकांतजी केळकर, जोगदेव सर पण होते, पण वासुकाका भिडे की ज्याच्यामुळे आज आमचा संघ ओळखला जातो. किंवा वासुकाका म्हणलं की राणा प्रताप का की आणि वासुकाका भिडे, आणि त्यांच्यामुळे आज आम्ही इथे आहोत. म्हणजे मी सुद्धा जरी मला कोचिंगला म्हणजे माझा जी दगडाची मूर्ती होती, दगड जो होता त्याची जी कबड्डीतली मूर्ती केळकरांनी केली, तरीसुद्धा जास्त मला वासुकाका भिडे, मधुकर परगी त्यांनी आम्हाला व्यतिरिक्त बाकीच्या गोष्टीवर आमचे संस्कार खूप चांगले केले. जसं की तुम्ही सांगितलं साताऱ्याच्या पुसेगावचे तुम्ही बरोबर. अर्थातच सह्याद्रीच्या कडेकापरांमध्ये तुमचं बालपण गेलेलं आहे. नक्कीच. तर कबड्डी असो किंवा गिर्यारोहण असो किंवा ॲथलेटिक्स असो, ह्याची जी आवड आहे ती तुम्हाला बालपणापासूनच लागली होती का? हो, मला माहीत नाही का कसं, पण मी पण शाळेमध्ये विचारलं ना कोणी की चला हे खेळायला रनिंग करायला जायचं का, हो चालेल मी पहिली. आणि कलापथकात भाग घ्यायचा का, मी पहिले. पण मग माझे बाबा त्यावेळेस रागवायचे, मला म्हणायचे ह्याच्यात करण्यापेक्षा अभ्यास कर. तर मी त्यांना म्हणायचे, अण्णा वडिलांना अण्णा म्हणायचे, अण्णा अहो म्हणलं मी खेळामध्ये नंबर येतो माझा, इकडे नंबर येतो, पण मग शिक्षणामध्ये म्हणलं दुसऱ्यांचा येऊ देत ना. हां म्हणजे पहिल्या पाचात आणीन, पण पहिला दुसरा कशाला पाहिजे, जे गमतीने आमचं म्हणलं जायचं. पण ते यायचं पहिला पाचा, त्याच्यामुळे त्यांनी मला कधी ना म्हणलं नाही खेळायसाठी. म्हणजे अभ्यासात पण आणि खेळात दोन्हीकडे पण. कबड्डीमध्ये करिअर करावं हे कधी ठरवलं आणि खऱ्या अर्थानं कबड्डीची करिअर म्हणून जी सुरुवात केली तुम्ही ती कधीपासून झाली? मी MES कॉलेजमध्ये दाखला घेतला त्या वर्षी पण मी म्हणजे ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की मी सुरुवात केली 70 साली प्रॅक्टिस करून इकडे मेमध्येच. आणि नंतर एक सावित्रीबाई फुले शाळा आहे, तर तिथले यनपुरी सर म्हणे, त्यांनी सरांनी विचारलं की मुलींना शिकवायला कोणी आहे का म्हणून. सरांनी मुलींना विचारलं तर मुली कोणी नाही म्हणल्या. मला शिकवण्याची आवड असल्यामुळे मी म्हटलं सरांना नाही सर मी जाते. मग माझं काय व्हायचं, मी तिकडे शिकवायचे, मला काय अडचण तर मी इथे येऊन सरांना विचारायचे, त्याच्यामुळे मला ते टेक्निक माझं आणखीन चांगलं होत गेलं. आणि तुम्ही म्हणताय की तुम्हाला हे केव्हा झालं की ही माझा हा श्री गणेशा होता. दिवाळीच्या सुट्टीमध्ये मी घरी गेले होते 72 साली, त्यावेळेस दुष्काळ पण खूप पडला होता. आणि आमच्याकडे शेतकरी कुटुंबातली मी आहे, माझ्याकडे जनावरं प्राणी आणि घरात माणसं पण भरपूर. आणि आमच्या पाठीमागे आड होता, तिथून पाणीसारखं लोक घेऊन जायचे, पण अन्न द्यायची सोय वडिलांना म्हणजे त्याची सोय करायला पाहिजे सगळ्यांची. त्यात मी वडिलांना विचारलं की बाबा मला अण्णा म्हणलं मला आता 10 रुपये द्या, मला पुण्याला जायचं कॉलेजला. तुम्हाला खोटं वाटेल पण कारण इतके ते वैतागलेले होते सगळ्यांचं करण्यासाठी. माझ्या त्यांनी कानाखाली लगावली आणि मला म्हणाले की अगं मला विष खायला पैसा नाही, मग तुला कुठून देऊ. पण माझी शेजारी मावशी उभी होती मथुरबाई इनामदार, तिला माहिती होतं की मी खेळते, माझं नाव येतं वगैरे. तिने कडूश्रीला लावलेले 10 रुपये काढले, कारण त्यावेळेस कन्सेशन पण असायचं ना आम्हाला, 5 रुपयात आम्ही यायचो इथे. तिने मला म्हणले की हे 10 रुपये घे तू जा. पण म्हणली जा, तू गेल्यावरती तिकडे तू एकटीस, आम्ही तुला बघायला नाही आहे कोणी, तर तू तुझं चारित्र्य पण चांगलं ठेव आणि खेळात तुझं नाव लौकिक येतो, पण स्वतःच्या घरचं आणि गावाचं नाव रोशन होईल असं कर. एक ते झालं. पैसे हातात दिले, मी तिला नमस्कार केला, तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि ती मला म्हणाली बेबी लक्षात ठेव, मिळवणं सोपं असतं पण टिकवणं फार अवघड. आणि तो शब्द मी आजपर्यंत पाळते की त्याप्रमाणे कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे हे मी आजपर्यंत पाहते. कारण तो खूप मोठा माझ्यासाठी हे होता, विश्वास पण होता. आणि एक तिने मला अनएक्सपेक्टेडली म्हणजे असं ती तशी खेड्यातली पण तिने हा एवढा मोठा मला संदेश दिला ना, तो कुणालाही केव्हाही कुठल्या ह्याला उपयोगी पडू शकतो. आणि त्याच्यामुळे माझे पाय कायम जमिनीवर राहिले. खरं तर आता तुम्ही जसं सांगितलं कबड्डी म्हटलं की तो मर्दानी खेळ समजला जातो. बरोबर. अर्थात मुलींनी खेळ खेळायचं आणि त्याच्यामध्ये करिअर करायचं ही खूप घरच्यांनी पसंती दिलेली किंवा सपोर्ट केलेला रेअर गोष्ट असते. आणि कबड्डी म्हटलं तर तो मर्दानी खेळ, मुलांचा खेळ. बरोबर. आणि हे आत्ताच्या काळात सुद्धा ही परिस्थिती आहे की मुलींना फारसं कबड्डी म्हणा किंवा कुस्ती म्हणा, खो खो म्हणा, हे जे मर्दानी खेळ आहेत ते खेळू देणं ही खूप रेअर गोष्ट आहे. बरोबर. आणि त्या काळात तुम्ही कबड्डी
खेळलात आणि त्याला तुम्ही करिअर म्हणून निवडलं, तर नेमक्या काय काय अडचणी आल्या आणि तुम्ही त्यावर कशी मात केली? अडचणी आणि किस्से पण भरपूर आहेत त्याच्यावरती खरं तर. कारण इथून एकतर माझा श्री गणेश झाला आणि 72-73 म्हणजे आता तुम्ही तो विषय मी त्यात अजून इन्क्लूड करते की त्यावेळेचा आणि आत्ताच्यातला हा फरक पण लक्षात येईल आपल्याला. आणि स्थिती फार अवघड होती त्यावेळेस, कारण मुलींना त्यावेळेस, आता माझं तर खेडेगावात मी इव्हन मग घराच्या बाहेर संध्याकाळी 7च्या आत घरात हे आपण बघितलेलंच होतं. पण माझी मावशी असायची की आम्ही ज्यावेळेस तालुक्याला जायचो खेळायला त्यावेळेस मी म्हणायचं अगं त्यांना सांग ना का, कारण गावात जरा तिला हे होतं. ती म्हणायची नाही तू त्या जायचं ना तुला, तुझी त्या मुलींनी सांग. म्हणजे माझं हे मुहूर्तरोड तिथे रोवली गेली की कोचिंगचं पण तिथे. मग प्रत्येक मुलीच्या घरी जायचं, त्यांना सांगायचं अहो तिला लग्न झाल्यावर खेळायला मिळणार आहे का, तब्येत चांगली राहते असं होतं, तुम्ही पाठवा तिला लागणार नाही. कारण कबड्डी नव्हतीच त्यावेळेस, खो खो आणि लंगडी असायची. लागणार नाही, संध्याकाळी आम्ही वेळेत परत येऊ, काळजी करू नका. म्हणजे हे सगळ्यांच्या घरी सांगावं लागायचं. म्हणजे हे करून मग आम्ही कधी तर असं झालं की आम्ही तालुक्याला जाताना शेतावरती मुलगी भांगळण्याचं काम करते. माहीत नाही मला सगळ्या लोकांना शहरातला भांगळणं कळतं का नाही, पण भांगळणं त्या शेतावरनं घरी आल्या, कपडे बदलले आणि मी औंधला खेळायला गेलो आणि आम्ही दोन्हीकडे जिंकून आलो. म्हणजे हे खरं मुहूर्त रोड म्हणता ना तुम्ही, तिथे रोवली गेली की खेळावं. आणि कबड्डी तुम्हाला सांगितलं की गावात नव्हती, इथं पुण्यात आल्यावरती मी कबड्डी खेळायला सुरुवात केली. आणि आता त्याच्यामध्ये पुन्हा किस्से आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला मोटिवेशन कसं, म्हणजे मला कसं मिळालं गेलं की हे सुरुवात झाल्यावरती माझी पहिलीच माझं मॅच पहिली, म्हणजे मी कबड्डी खेळायला सुरुवात केली आणि माझी पहिली मॅच होती मुंबईचा महापौर चषक. त्याच्यामध्ये पहिली मॅच वडाळ्याला होती आमची आणि पहिलीच मॅच आमची विश्वशांती टीमची, म्हणजे शैला रायकर, चित्रा नव्हे, विश्वशांतीची आमची छाया बांदोडकर, ह्या अगदी नाणवलेल्या टॉपमोस्ट नॅशनल खेळाडू होत्या त्या. आणि आम्हाला सांगायचे हा खूप छान खेळत होतं, ह्यांची पकड अशी, हे अशा करत होतं बघ असं. सरांनी मला सांग, मी म्हणे सर ठीक आहे, पकडायचं नाही, करायचं नाही, ओके ठीक आहे असं. माझी पहिली चढाई आणि शैला रायकरचं चीनची भिंत म्हणून तिचं नाव लौकिक होता पकडीच्या बाबतीत, ती कोपरा धरायची. आणि मी चढाई टाकली आणि तिने पहिली चढाई माझी, आणि ती नेहमी असे करायची पहिल्या चढाईलाच ती म्हणजे एरवी तिचं स्पेशालिटी होती की कुठलाही नवीन खेळाडू की त्याला पहिल्याला गिराईक करायचं, म्हणजे आपण बोली भाषेत म्हणतो तसं गिराईक करायचं. तिने मला आली पकडायला, आपण ती क्षणात तिला म्हणजे माझ्यासमोर त्याच्या दणका मारला, ते तिचे पाठ मध्यराशीवरती पडले, मध्यपाठीवरती पडले आणि ती मिसमिशीच्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत राहिली. नंतर मला थोपटणं म्हणले, उठव, हात दिला, उठवलं. फक्त उठताना ती आणि बाहेर आली. सरांना म्हणली सर एक चांगला पकडीचा आणि चढाई करणारा खेळाडू देता आली. ही पहिली तिची आयुष्यात, ती सगळे म्हणतात की पहिली तिची पहिल्यांदाच आयुष्यात तिची जमिनीला पाठ लागलेली, आधी नव्हती आणि नंतरही कधी लागली नाही. अंगावर शहारे येतात. अगदी नाही, खरंच आहे की ही वस्तू. आणि त्याच ह्याला आपले कोण सायरा बानू आणखीन हे आलेले बघायला, मॅच बघायला. त्यावेळेस माझ्या पाठीवरती 5 नंबर होता. माझ्या डोळ्यात पाणी आलं, आयुष्यात पहिल्यांदाच मी डोळ्यात पाणी आलेलं. पण ते तिथे त्यांनी बुवा साडवी म्हणून तिथे होते, त्यांना सांगितलं वो जो 5 नंबर आहे ना येलो कलरवाला, पिली कलर का, उसको बुलाव. त्यांनी माझ्या पाठीवरती हात हे केला. म्हणाले अरे भाऊ, त्यांचं इतकं उर्दू मिश्रित भाषण, इतकं सॉफ्टली त्यांनी फक्त हात ठेवला माझ्या पाठीवरती. मला म्हणले अरे बहुत अच्छी खेळली आहे. माझे डोळे ओले होतेच. ते म्हणाले अरे रोना नाही, लढना शिको, देखो बस. हे त्यांचं मला खूप, की कोणी असेल तर तुम्ही त्यांना मोटिवेट करता. आणि त्याच्यानंतरच माझं पुन्हा म्हणजे त्यातून मग खरंच मी जे सुसाट सुटले की माझं पहिलं सिलेक्शन झालं जयपूरला. जयपूर नॅशनल होती 72-73ची. जानेवारी 21 ते 24 जानेवारी जयपूरला स्पर्धा होत्या. 26 जानेवारीचा कार्यक्रम होता. मोहन दरे त्यावेळेस मंत्री होते आणि साधना दरे आमच्या टीममधून खेळायची, म्हणून त्यांनी 26 जानेवारीसाठी आपल्या सगळ्या दोन्ही टीम्सना तिकडे बोलावलेलं होतं. त्यावेळेस आपले यशवंतरावजी चव्हाण पण होते तिकडे, पंतप्रधान. मग त्यांच्या घरी दोन्ही महाराष्ट्राच्या टीमना त्यांनी बोलावते. त्या महाराष्ट्रातले बाकीचे मंत्री, आमदार, खासदार सगळे आलेले होते. आणि त्यावेळेस शांताबाई शेळके पण तिथे होत्या, कवयित्री. बुवा साहेबांनी सगळ्यांची ओळख करून दिली, प्रत्येकाचं नाव घेऊन. आणि माझे ओळख करून दिल्यावरती खटावकर म्हणल्यावरती यशवंतराव म्हणजे तू खटावची का गं? म्हटलं नाही, पुसेगावची, म्हणजे माझं गाव. ते म्हणले सेवागिरी महाराज का? म्हणलं हो, कारण आमच्याकडे देवस्थान ते खूप मोठं आहे, ते देवस्थानचं नाव घेतलं. ते झालं. सगळ्यांनी, मला माहीत नव्हतं, मी खेड्यातल्या असल्यामुळे मला माहीत नव्हतं की सह्या का घ्यायची असतात काही. आता शुभांगी दाते आली होती, ती म्हणाली की शकू नाही, चांगलं असतं घ्यायचं. म्हटलं माझ्याकडे काहीच नव्हतं. मी तिची वही घेतली सगळ्यांनी ऑटोग्राफसाठी. म्हटलं मला माहीत नाही सह्या का घ्यायची असतात ते. नाही म्हणे चांगलं असतं. ठीक आहे, मी ती म्हणजे आत्ता काही बोलत नाही, आपण नंतर. त्या बसल्यावर त्या खाली सगळ्यांची ओळख करून दिली. मग मला करून दिल्यावरती मग मी त्यांना
वाकून नमस्कार केला. त्या अशा भारतीय बैठकीवर बसल्या होत्या. मी वाकून नमस्कार केला. मी त्यांना म्हटलं की मला मॅडम ताई म्हटलं शांताबाई म्हटलं मला माझ्या खेळाला आणि आयुष्याला उपयोग होईल असं द्या. त्यांनी डोईवरचा पदर एकसारखा केला आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंद लिहून दिलं. फ्रॅक्शन ऑफ सेकंद लिहून दिलं. पराजयाची न लगे भीती, पराजयाची न लगे भीती, विनय असावा परिविजयंती, विनय असावा परिविजयंती. आणि हे पण तत्त्व मी आजपर्यंत पाळते. अरे वा, मस्त, खूप छान. तुम्ही अनेक खेळ खेळला आहात, मग अनेक खेळांमधून तुम्ही पुढे आला आहात आणि अनेक स्पर्धांमध्ये तुम्ही भाग घेतला आहे. तर नेमक्या कोणकोणत्या अशा नामांकित स्पर्धा तुम्ही केलेल्या आहेत? स्पर्धा म्हणजे अटीतटीचे सामने असतात ते जास्त नामांकित होतात आपल्याला. इथे पुण्यातलीच पुणे कॉर्पोरेशनची टीम म्हणजे स्पर्धा होती आणि आम्ही ऑल इंडिया अखिल भारतीय पातळीवरची आणि साधना धारिया म्हणजे साधना क्लब तो आणि राणा प्रताप दोन्ही पुण्याचेच. तर ते आम्ही दोन्ही टीमा फायनलला आलेलो. पण साधना टीमचं वैशिष्ट्य ते होतं की ते टॉस जिंकल्यावरती त्यांच्याकडे हे खूप होतं की ते अजिबात म्हणजे पकडीला कोणाला चढायला वाव द्यायचे नाहीत. म्हणजे धरलं एकदम शांतपणे आणि खोलवट खेळायचे. त्यावेळेस बोनस नव्हता. अगदी म्हणजे आम्ही एवढ्या चढाई केल्या. शुभांगी आमच्यातले शुभांगीदा ते मंजुदा ते उल्का ह्या सगळ्या जयश्री झेंडे आमचं एक दुसरं कवर होतं आणि आमच्यावरती 3चं लीड झालं आणि शेवटची 3 मिनटं सांगितली होती. आमचे सगळे केळकर सर आमचे जे पाठीराख होते सगळे बाहेर जाऊन बसले. ते म्हणजे आता यांच्याकडे गेल्यावरती शक्यच नाही म्हणजे टॉस जिंकल्या होते ते हे होत नाहीत अजिबात. तर म्हणले शक्यच नाही आता म्हणजे जिंकणं हेच आहे. मग मंजुदा त्याने एक पाठलागाला पॉईंट काढला, मला एक लॉट लागला आणि शुभांगीदाने आम्ही 4नी जिंकलो. म्हणजे ज्यावेळेस आम्ही नाचत बाहेर गेलो तर कोणालाही वाटलं नाही की आम्ही जिंकलो म्हणून. कारण त्यांची खूप हे चांगलं होतं की डिफेन्स खूप छान होता. म्हणजे टॉस जिंकला की त्यांच्यातनं पॉईंट काढणं अगदी अवघड होतं. आणि म्हणजे हे आणि मग तिथे मला बेस्ट प्लेयरचं बक्षीस मिळालं. असं असतं की त्यावेळेस म्हणजे महानगरपालिकेचीच टीम होती हे एक. आणि दुसरं अंबरनाथला होत्या अखिल भारतीय पातळीवरच्या. तिथे पण पुन्हा साधना महाराणा आम्ही तिथेच म्हणजे आम्ही राणा प्रताप आम्ही दोघं फायनलला. सगळ्यात वैशिष्ट्य की पुरुषांच्या मॅचेस सगळ्या वन साईड झालेल्या आणि सगळ्या महिलांच्या मॅचेस ह्या टफ झालेल्या. आणि त्या फायनलला पण असं की सुरुवातीपासून शेवटपर्यंत कळत नव्हतं की कोण जिंकेल कोण हारेल असं होतं. कारण त्यांच्याकडे टॉस जिंकला म्हटलं की त्यांची डिफेन्स त्यांचा खूप स्ट्रॉंग होता. म्हणजे अगदी मी म्हणणारे खेळाडू पण त्यांना हे व्हायचं म्हणजे घाबरायचे की का आता कसं होईल. म्हणजे ते मेंटली पण डिस्टर्ब एवढं छान त्यांची टीम होती डिस्टर्बची. मारली फायनल तिकडे असं होतं. 1978-79 साली तुम्ही अर्जुन पुरस्कार विजेत्या ठरल्या. तर तो अनुभव कसा होता आणि थोडंसं अर्जुन पुरस्काराची घोषणा झाल्यानंतरचा तुमचा अनुभव जो होता तोही ऐकायला आवडेल. एक तर असं होतं की आधी सगळं सांगितलं जातं की महिलांना तर अर्जुन अवॉर्ड फार कमी मिळतात. म्हणजे कबड्डीमध्ये आता 2च मिळाले होते माझ्या आधी. हे सदानंद शेट्टी आणि भोलानाथ गुहित हे 2 जणच मिळतं. आणि ते म्हणले मिळालं. मग एक आमचे सर म्हणाले सगळं इंग्लिशमध्ये लिहायचं होतं. मग ते म्हणाले की सुनील तांबे होते बँकेतले त्यांच्याकडे तो पण खो खोचे सेक्रेटरी होते त्यावेळेस. आम्ही त्यांच्याकडून तो फॉर्म वगैरे भरला सगळं झालं. ते म्हणले अल्बम द्या करून. मग आम्ही अल्बम केला. तर ते म्हणले की एवढा मोठा नको तिकडे दिल्लीला जाणार म्हणजे हिंदी इंग्लिशमध्ये असेल ते द्या मराठीचं कमी. मग तो आम्ही करून मग दिला. तो तिकडे पाठवला त्यांनी. माझं आणि अशोक कोंढरे दोघांची पण नावं पाठवलेली होती तिकडे. ते दिलं आम्ही. आणि नंतर एकदा होतं की ठीक आहे मिळणार नाही पण भरा ना फॉर्म सांगितले ना भरा म्हणजे अगदी असं. आणि ज्या दिवशी डिक्लेअर झालं त्या दिवशी मी याच ग्राउंडवरती होते. प्रॅक्टिस आमची संपली. स्कर्टमध्ये होते. सायकल होती माझ्याकडे. माझी आणि माझी मैत्रीण जयश्री झेंडे तिचा एक निरोप द्यायचा होता दारवाला पुलाव तिच्या नातेवाईकांना. तिथपर्यंत आम्ही चालत गेलो आणि नंतर ती तिच्या रास्तापेठेत घरी गेले. मग सायकलवरने मी घरी आले शिवाजीनगरला साईनाथ. आल्यावरती सगळे ओरडायला लागले. खाली गेले की एक त्यांच्याकडे सगळेजण आले बसले होते आणि सगळे ओरडायला लागलेत विनता वगैरे की सगळे. तर मला म्हटलं तुला अर्जुन म्हणलं हे मला कुठलं मिळतं आहे म्हणलं अगदी असं. माझे वडील आले होते गावाहून ते निघाले होते पण त्यांना बातम्या ऐकायची सवय आहे. त्यांनी त्या बातम्या ऐकल्या सातच्या ते वरनं ओरडले कारण आम्ही. ते म्हणले अगं बेबी नाही बातम्यात सांगितलं आहे हो मिळाले. आणि मी आत गेलो. ते म्हणले अगं नाही शकू हे बघ साधनाने येऊन तो गुच्छ दिला. मग तर खरं वाटेल साधनाधारी कारण तिला का तिने पहिली आली ती आणि तिला मी नव्हत्या तिथं त्यांनी देऊन ठेवला आणि मग ते गेली. मग म्हणलं हां. मग ते म्हणले बैस आता इथे बघ बातम्यात दाखवतात का नाही. मग ते म्हणजे आधी विश्वासच नव्हता. आणि त्यावेळेस माझा पत्ता कसा आमचा लक्ष्मण आमचा जे सेक्रेटरी होता त्यांचा होता. त्यांना टेलिग्राम आला होता. मग ते रात्री
सगळे मग घरी आले, असं झालं. हा पुरस्कार मिळाल्यानंतर तुमच्या आयुष्यात आणि खेळात काय काय बदल झाले? नाही, आयुष्यात बदल असं म्हटलं की एक तर मला शिकवण्याची आवड होती. मला एक सांगायला आवडेल की माझ्या त्या ह्याच्यामध्येच आहे, कारण माझ्या काकांच्या बाबतीत पण असो की ते फार पर्टिक्युलर स्ट्रिक्ट आणि ह्याच्या बाबतीत म्हटलं मला शिकवण्याची आवड आहे. तर मग मी चौकशी केली, म्हणजे 6 वीकचा पहिला कोर्स केला. का तर म्हणजे शिकवायची आवड आहे तर चांगल्या म्हणजे सायंटिफिक बेसनी, त्यावेळेस हा शब्द नव्हता येत की सायंटिफिक बेस का, पण एक चांगल्या तऱ्हेने की आपल्याला कसं शिकवता येईल, अजून त्याच्यामध्ये चांगलं काय करता येईल हे. मग आमचे जे कोच, मी 6 वीकचा कोर्स केला तिथे प्रसाद होते, बाकीचे आमचे राव सर होते. त्यांनी मला सांगितलं की नाही तुम्ही इथे आलं त्याचा काय फायदा होतो. मग मी तो कोर्स पहिला 6 वीकचा केला आणि तिथे मला कळले की नाही आपण हा वर्षाचा कोर्स करा. सगळे मला म्हणले की नाही तुम्ही करा. आणि मग मी 1 वर्षाचा कोर्स केला सायंटिफिक बेस. आणि मी 6 वीकचा कोर्स केल्यावर पण मी आमच्यातल्या लोकांना इथे येऊन सांगितलं की अरे तुम्ही हा कोर्स करा, खरंच शिकवायला खूप चांगलं आहे. पण लोकांना साई NIS कोर्स ते आपण आपलं खूप चांगलं शिकवतो असं. आणि वर्षाचा कोर्स केल्यावर तिथे खूपच, कारण सगळे सायंटिफिक बेस त्याच्यामध्ये आहेत. प्रत्येक तुम्ही का करा का करू नये, आणि त्याच्यामध्ये आपली प्रगती होते. म्हणजे आपण आहे त्या स्टेपनं तर 2-3 स्टेपवर पण जाऊ शकतो आपण जर त्यात प्रगती केली तर. मी सगळ्या लोकांना सांगितलं की का करायचं म्हणजे मग मी त्यांना समजवायला लागले. पण माझी भाषा त्यांना काही नाही, मला माहीत होतं का असं होते. मग मी त्यांना एक उदाहरण दिलं, म्हणलं हा एवढा मोठा धोंडा आहे, दगड आहे, त्याला तुम्ही हाताने ढकलला जात नाही, पहारीने ढकलं थोडंसं केलं की जातो. का जातो? सायन्स आहे त्याच्यामागे. हे सायन्स जर आपण आपल्या खेळात आणलं तर त्याचा आपल्या खेळाडूंना अर्थात वेगळ्या टेक्निक्समध्ये खूप फायदा होऊ शकतो. मग ते हळूहळू आता लोकांच्या ह्याच्यात बसायला लागले. मग तो कोर्स केला आणि मग मी कोचिंग फील्डमध्ये आले. आणि मी सुरुवातीला माझे कोच होते केळकर सर, अहिल्यादेवीत आम्ही प्रॅक्टिस घ्यायचो. मला म्हणले लगेच नाही, ते आणि फिदा कुरेशी दोघांनी मिळून मला जवळजवळ 1 वर्षाने माझ्या हातात टीम दिली. आणि ज्यावेळेस वर्षभरामध्ये त्यांची प्रगती बघितली मग त्या दोघांनी पण माझी पाठोपाठी नाही तू म्हणतेस ते बरोबर आहे. कारण मी आधी ॲथलेटिक्स करायचे म्हणून मी एक्झरसाईज वगैरे करायचे, पण मला इथे म्हणायचे की नको तो एक्झरसाईज करते तुम्ही थकाल. पण मला तिथे गेल्यावर मी त्यांना कळू शकलं की एक्झरसाईज का करायचे, स्पेसिफिक एक्झरसाईज का करायचे, नंतर तुमचे कूलडाऊन का करायचं, हे मला तिथं त्याचे सगळे डिटेल्स कळले. मग मी या लोकांना इथे येऊन सांगितलं सरांना आणि यांना आमच्या इथल्या मुलांनी की का करायचं, की त्याचा आपल्याला फायदा कसा होतो. आणि त्याप्रमाणे आम्हाला आमच्या टीमला पण फायदा झाला. तुम्ही ज्या काही कबड्डी खेळायच्या आणि आता जी कबड्डी खेळली जाते, या कबड्डीमध्ये काय फरक आहे, काय बदल झाला, आणि प्रामुख्याने लोकांच्या दृष्टिकोनात खेळाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये काय काय बदल झाले? टेक्निकली आता काय झालं की पूर्वी खेळताना म्हणजे ज्यावेळेस मॅचेस चुरशीचं होतं त्या सगळ्यांना खेळाडूंना किंवा प्रेक्षकांना आवडतातच बघायला. म्हणजे आणि समजा ज्यावेळेस 1-1, 2-2 किंवा ह्याच्यावरती ज्यावेळेस चालतं की जिंकायचं म्हणून खेळायचं, की टॉस उडवला की मग नंतर बोनस आला त्याच्यामध्ये की तुम्ही काहीतरी 3 चढाईनंतर काहीतरी कराल, काहीतरी होऊ शकतं तिथे, म्हणजे कमीत कमी स्कोअर तरी हारेल असं ते झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की हा जो फरक आहे त्याच्यामुळे जरा कबड्डी पहिल्यापेक्षा थोडीशी अग्रेसिव्ह झाली म्हणायला हरकत नाही थोडासा. पण आम्ही ज्यावेळेस खेळत होतो त्यावेळेस पण तितक्याच स्पर्धा चांगल्या खेळलो गेलो. आणि तुम्हाला खोटं वाटेल की इथे जे आपण सरस्वती मंदिरचं मैदान म्हणतो त्याला आम्ही कबड्डीची पंढरी म्हणतो. कारण तिथे ज्या ज्या वेळेला मॅचेस होतात इतकं म्हणजे चारही बाजूला तुमच्या तिन्ही बाजूला गॅलरीज केलेल्या असतात, अगदी 8-8, 9-9 ह्याच्या, तरीसुद्धा भरलेल्या असून कडेला लोक बसलेले असतात किंवा उभे असतात असं. आणि हा एक फरक झाला. आणि त्याच्यामध्ये तुम्ही बोनस आणून फरक एवढाच की आता जरा गेम तुमचा इंटरनॅशनल झाला आहे, मग त्या दृष्टिकोनातून आता लोक खेळले जातात किंवा मग. आणि त्याच्यामुळे काय झालं की ज्या प्रो कबड्डी आली, प्रो कबड्डीमुळे जास्त तिला हे मिळाला, जाहिरात झाली त्याची जास्त कबड्डीची. त्याच्यामुळे मला इथे ग्राउंडवर पण मी असताना मला जवळजवळ 8 दिवसात एक जण कोणीतरी आम्हाला यायचं भेटायला की मॅडम त्यांना पुढच्या वेळेला प्रो कबड्डीला द्यायचं आहे, तुम्ही तयारी करून घ्या, जेवढे लागतील पैसे तेवढे आम्ही तुम्हाला देतो. मी त्यांना म्हणायचं तुमच्या मुलाला किंवा मुलीला पाठवा, रेग्युलर प्रॅक्टिसला येऊ द्यात, पैशाची बात नंतर, पैसे त्याला तुम्ही नंतर खेळाडूंना द्या तुम्ही, पण आता पैसे नकोत. तुमच्या मुलाने आम्ही जे सांगतो ते त्यांनी करू देत ग्राउंडवरती, मैदानावरती. आणि तुम्ही साधारणपणे महिन्याने येऊन बघत जा त्यात काय फरक झाला आहे का नाही, काय प्रोग्रेस आहे त्याचा तो बघा. काय कमी जास्त तर आम्ही आणि पालक आम्ही दोघं हे करायचो, बोलायचो की काय कमी. म्हणजे आता मोबाईल सगळ्यात हे असतं की पहिले पालक आधी यायचं म्हणजे मोबाईल सुटला पाहिजे. म्हटलं मी काय करायचं आधी की मोबाईल त्याला ग्राउंडची ओढ लागली पाहिजे, आवड निर्माण झाली पाहिजे. मग त्या मुलाच्या आऊटची ग्राउंड निर्माण झाली आवड, मग थोडे दिवसांनी त्याला मग सांगायचं, मग त्याला ऐकलं जायचं होतं का. मग नाहीतर काही मुलं आम्ही म्हणा ना सुरुवातीलाच की हे मोबाईल नको, थांबायचा खेळायचा, हे लक्षात आलं. मग पालकांना पण सांगत होतो त्याला तुम्ही त्याच्यावरती प्रेशर नका आणू,
मग ते आणि आम्ही काही गोष्टी ठरवायचं की त्या मुलाला कळलं नाही पाहिजे, पण आमच्या दोघांमध्ये ते राहायचं. त्याच्यामुळे आमच्या ह्या ग्राउंडचे खूप चांगले नॅशनल इंटरनॅशनल खेळाडू निर्माण झाले. अरे वा, मस्त. महिलांनी कबड्डी खेळावं यासाठी सरकारनं काय प्रयत्न केले पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात महत्त्वाचं की महिलांनी कबड्डी खेळावी, स्वतः महिला स्वतःहून तयार पाहिजे, नंतर त्यांचे पालक आणि आजूबाजूचे नातेवाईक. कारण खेड्यामध्ये आम्ही असं बघितलं की पालक तयार असतात पण आजूबाजूला लोक तयार नसतात. एक छोटंसं उदाहरण देते आता की ते म्हणायचे अरे समजा खेळताना नाकाला लागलं, पडली, नाक तुटलं तर म्हणे लग्न नाही होणार तिचं, मग कशाला पाठवता. म्हणजे हे अगदी हे आईवडिलांची तयारी असते पण बाकीचे नाही. मग पालकांना पण ते, आणि हे बरोबर होतं कारण तो काळ तसाच होता. आता कसं की मुलांच्या बरोबर म्हणजे एक दोघांना बरोबरी संधी दिली जाते आणि त्यामुळे त्या खेळल्या जातात. म्हणजे हा एक फरक त्यावेळच्या काळात आत्ता झाला. आणि आता प्रो कबड्डी किंवा मॅचेस बघतात, आता आशियाई खेळायला बघतात, मेडल्स मिळतात, त्यांना तुम्हाला नोकऱ्या मिळतात, अवॉर्ड मिळतं. त्याच्यामुळे आता मुली पण तयार होतात आणि त्यांचे पालक पण, आणि जरी त्यांचे नातेवाईक त्यांना थोडे निगेटिव्ह काय बोलले तर ते स्वतः सांगतात त्यांना की नाही आम्ही समर्थ आहोत, आम्ही हे करतो आणि आम्ही ती प्रिकॉशन घेऊ, आणि ते कोचेस पण प्रिकॉशन घेतील. त्याच्यामुळे आता तो एक चांगला आणि लोकांचा बघायचा दृष्टिकोन पण छान आणि महिला पण त्याच्यामध्ये आता स्पेसिफिकली सरकारनं काय केलं पाहिजे? आता महिलांना घरून सपोर्ट मिळतोय, आपण हे गृहीत धरून चालूयात आता की सपोर्ट मिळतोय कारण आपण अनेक खेळाडू तुमच्यासमोरही घडलेले आहेत. मात्र सरकारने स्पेसिफिक अशी काय भूमिका घ्यायला पाहिजे? कारण अनेकदा आपण असं ऐकतो की खेळाडूंना मान मिळतो पण धन मिळत नाही. आणि अनेक वेळा असं होतं की हे जे रांगड्या मातीतले खेळाडू असतात ते खरं तर खूप संघर्ष करून आर्थिक परिस्थिती अडचणीची बिकट असून त्यातून ते पुढे आलेले असतात. तर अशा परिस्थितीत सरकारनं काय केलं पाहिजे? खरं सरकारने आता त्यांच्या ह्याच्याप्रमाणे ठेवलं, त्यांचा जो काही जी आर असतो ते सरकार काय जी आर त्यांचं काढतात त्याप्रमाणे करतात. पण जे खरंच इंटरनॅशनल खेळाडू आहेत त्यांना त्यांनी नोकऱ्या द्यायला पाहिजे. कारण आता आपल्याकडे बराच म्हणजे विकास दादा आपण म्हणू शकतो की त्याला तो छत्रपती अवॉर्डी आहे पण त्याला नोकरी नाही, की त्याला उपोषणाला बसावं लागतं. ही चुकीची गोष्ट आहे. आणि आता काय झाले आणखी त्याच्यामध्ये की नवीन नवीन खेळ निघतात, त्याचे नॅशनल इंटरनॅशनल आणि वर्ल्ड वाईड त्यांच्या मॅच होतात. त्याच्यामुळे त्या लोकांना मग लवकर का ते वर्ल्ड चॅम्पियन झालेत म्हणून त्यांना लवकर नोकऱ्या मिळतात. आणि कबड्डी कसे संपूर्ण भारतभर खेळली जाते आणि महाराष्ट्रात तर त्याचं पीक मोठं आहे खूप, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नॅशनल इंटरनॅशनल फार अवघड असतं. त्याच्यामुळे काय होतं ह्या बाकीच्या गेम्समुळे त्या मनाने जे रेग्युलर आमचे खेळ आहेत, आता मी फक्त कबड्डीचंच उदाहरण देईन की त्याच्यामुळे आम्ही दिलं जात नाही त्यांना म्हणून फाईट करावी लागते. पण माझं सरकारला म्हणजे आपल्या सरकारला सांगणं राहील की विनंती पण राहील की नाही तुम्ही ह्या जे खेळ आहेत की जे भारतभर खेळ जातात, जे आशियाई पण आहेत आणि जे नवीन नवीन खेळ आहेत त्यांना तुम्ही सपोर्ट द्या, त्यांना मोटिवेशन द्या. पण ज्या आधीच्या खेळ त्यांना तुम्ही डावलू नका किंवा त्यांना दुर्लक्ष करू नका. पारंपरिक खेळांना दुर्लक्ष करू नका. तुम्ही सुरुवातीपासून अगदी खेळापासून ते कोच म्हणून आजपर्यंत या प्रवासात आहात, तर तुम्हाला नेमकी कोणती प्रेरणा होती या प्रवासात एवढा वेळ टिकवून ठेवण्यामागं? खरं एक तर माझे काका स्वतः शिक्षक होते आणि त्यांची बोलण्याची हे करण्याची भाषा म्हणजे ते अगदी असं म्हणायचे की माझे काका जर चालले शाळेत तर त्या गल्लीतले लोक घड्याळ लावायचे की जोशी मास्तर चालत नाही इतके वाजले असतील. आणि ते शिकवताना ते मुलांना कधीही ते क्लास घ्यायचे पण मुलांच्याकडून कधीही पैसे घेतले नाहीत त्यांनी. आणि तेच परत मी पण पाळले की मी आता आमच्याकडे इथे पण ग्राउंड होतं, आम्ही कधीच मला कुठे शिकवायला बोलावलं तिकडे त्यांनी मला जाण्याचं म्हणजे पेट्रोल खर्च देतात ठीक आहे, किंवा आता इथे आमचे कोचिंग हे आता सरांनी सांगितलं असेल की क्रीडावर्धिनी चालते. क्रीडावर्धिनी सुरुवातीपासून आम्ही त्यांच्याबरोबर आहोत इथे. तर त्याच्यामुळे काय झालं की कोचेस एक तर आवड निर्माण मला शिकवायची होती, त्यातनं कोर्स केल्यामुळे आणि मी खेळत असताना मला आलेले अनुभव मला मिळालेला म्हणजे तुम्ही अरे एक्झरसाईज करू नको असं होतं, पण मला ते शिकल्यावरती मला समजून सांगण्याची वृत्ती माहीत आणखीन म्हणजे शिकवण्याचं ते आलं. आणि मग खेळाडू कसे का खेळ करावं हे त्याच्यामध्ये तयार कसे होतो. आता मी जवळजवळ 10 ते 12 वर्ष SNDT कॉलेजच्या ग्राउंडवरती म्हणजे मी त्यांच्याकडे प्रॅक्टिस घेत होते. कारण मी साईला जॉईन झाले म्हणजे 86 साली गव्हर्नमेंटच्या. त्यांनी एक त्रास होता की मी ज्यावेळेस पासआउट झाले त्यावेळेस मला तिथे बेस्ट प्लेअरचं पण बक्षीस मिळालं. खरं तर तिथे ऑलिम्पिक खेळाडू पण होते, इंटरनॅशनल खेळाडू, तसं मी फक्त अर्जुन अवॉर्डी होते, बाकी माझ्यात काहीच नव्हतं. पण असताना मला ते थोडंसं आणि असं प्राऊड फील होतंच आपल्याला, पण मला हे जाणून घ्यायचं होतं म्हणून ते आमच्या लायब्ररीने विचारलं असं का. त्यात म्हणजे तुमचा वर्षभराचा संपूर्ण बघतात खेळातलं प्रगती तुमची. आणि मला तिथे पण मी म्हणजे मला हायेस्ट होतं ते प्रत्येक वेळेला ज्या वेळेला परीक्षा घेतात त्यावेळेस तिथे हायेस्ट होतं. त्याच्यामुळे तो एक मला फायदा झाला गेला. आणि शिकवण्याच्या बाबतीत मी तिथे जॉईन झालं ते पण तो एक किस्सा असा झाला की मी पंच म्हणून पण होते.
मेडिकल ग्राउंडवरती प्रॅक्टिस त्यांच्या मॅचेस चालल्या होत्या एक त्यावेळेस त्यांची टीम सुवर्ण म्हणजे शेळके सरांची टीम आणि भगवान सरांची म्हणजे चिंचवडची टीम तर त्या टीममध्ये फायनल झाली नाही फायनल नव्हे झोनमधली मॅच झाली ह्यांना जवळजवळ 15 ते 20 पॉईंट्सने हरवलं मी त्यांना कारण ते अनंत शेळके आमच्याच क्लबचे त्यांनी सुरू केलेली टीम मी त्यांना म्हटलं अरे अनंता तू हे काढण्याविषयी असं कर ह्या मुली खूप छान आहेत दिवाळी होती जवळपास आणि नंतर फायनलच्या मॅच होणार होत्या मग ते मला की तुम्ही याल का शिकवायला ते मग त्यांनी मला पत्र दिलं SNDTला आपल्या ह्याच्या क्लबमध्ये त्यांच्या सुवर्ण क्लब त्यांचा आणि जायला लागलो आम्ही तिथे प्रॅक्टिसला फक्त दिवाळीच्या सुट्टीत एवढंच केलं की जे 2 कोपरे होते मला त्यांचा फॉलो थ्रू ॲक्शन म्हणजे पकडल्यानंतर काय करायचं फक्त तेवढंच त्यांच्याकडून करून घेतलं बाकीचा डिफेन्स आमचा बरोबर होता ते करून घेतल्यावरती फायनलला जी टीम होती ज्ञान प्रबोधिनी त्या टीमला त्यांनी 15ने हरवलं आता इथे त्यांना लक्षात आलं की सायन्स आणि तुम्ही केलं त्याचा फायदा आपल्याला कसा होतो मग त्यांनी मला परत रेग्युलर प्रॅक्टिसला यायचं का येणार का म्हणून त्यांनी पुन्हा मला पत्र दिलं आणि सगळ्यात त्यांच्याकडे मी रेग्युलर जायला लागले तिकडे त्या दीपिका जोसेफ 5वीत होती मी ज्या प्रॅक्टिसला ती नंतर इंटरनॅशनल झाली पण मी गेले त्यात 5वीला होती ती मी 2001 साली तिथे जॉईन झाली नोव्हेंबरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि त्याच्यामध्ये एक होतं की तुम्हाला रेग्युलर म्हणजे सायंटिफिक बेसचा कसा फायदा होतो त्यांच्या टीममध्ये सगळ्यांचे गुडघे दुखलेले म्हणजे हे लावलेले त्याला मी त्यांचा अभ्यास केला म्हटलं गुडघे का त्यांचे सगळ्यांच्या पट्ट्या का निकॅप का लावलेल्या मग मी त्यांना सांगितलं सगळ्या मुलींना बसवलं सांगितलं का होतं तर तुम्ही खेळून जाताना जो फॉलो थ्रू असतो तो चुकीचा होता तो पाऊल त्यांचं चुकीचं पडायचं त्याच्यामुळे हे व्हायचं मग त्यांनी ते सुधारल्यावरती त्यांच्या बाहेर सगळे गेल्या फक्त इंजुरी असेल गेल्या म्हणजे हा सायन्सचा फायदा आणि ह्याचा फायदा आम्हाला तिथे कोचिंगमध्ये झाला म्हणजे आता मी तिथे असल्यावर जवळजवळ माझे 50 ते 60 खेळाडू स्कूल नॅशनल ज्युनियर नॅशनल सब ज्युनियर नॅशनल झाले आहेत आणि 2 आता माझे इंटरनॅशनल आहेत महिला नॅशनल तर ओपन नॅशनलसुद्धा किशोरी आणि त्यातल्या 3-4 जणी आता रेल्वेमध्ये नोकरीला आहेत असं आहे म्हणजे इंगळे म्हणा स्वाती म्हणा किंवा किशोरी म्हणा आता दीपिका आणखीन पुजारी सुमती पुजारी त्या त्या दोघी पण इंटरनॅशनल आणि सुमती पुजारी ती तर अशाही गोल्ड मेडल आहे हे जोसेफ म्हणजे दीपिका आणि हिला तर वर्ल्ड कॅप होता आपल्या पुण्यामध्ये भारतामध्ये त्यावेळेस ही कॅप्टन होती भारताची सुमती पुजारी म्हणजे खूप छान एकंदरीत तुमच्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही जे हळूहळू यश मिळवत गेलात तेच तुमच्यासाठी पुढच्या यशासाठी नक्कीच आणि त्याच्यामुळे काय झालं की आता जो नंतर येणारी जी बॅच आहे आता सुमती पुजारी पण वर्षाचा कोर्स करते ती रेल्वेमध्ये आहे तिला त्याचं महत्त्व कळलं म्हणजे तीच आता सगळं सोडणीचं आता बघते पुढे तर तिला कळलं की सायंटिफिक असलं ते फायदा काय होतो आता त्याच्यामुळे त्यांच्या खूप चांगली ती तयार झाली आहे टीम सांगितलं 50-60 खेळाडू तयार करणं नॉट अ जोक म्हणजे इतकंच होतं आणि माझ्या म्हणजे अहिल्यादेवीतल्या पण मुली आहेत काही नंतर सगळ्यात महत्त्वाचं त्याच काळामध्ये मी सकाळी अहिल्यादेवीत करायचे आणि संध्याकाळी पुणे हे ना आपलं शाळा त्या शाळेमध्ये जात होते मी आपली महिलांची शाळा आहे तिकडे त्या शाळेत मी प्रॅक्टिस घ्यायचे मी जायला लागल्यापासून त्या वर्षापासून त्यांची जी शाळेचे म्हणजे 700-800 विद्यार्थी असं त्या कायम विनर आहेत जवळ 9 ते 10 वर्ष तसं अहिल्यादेवीचं पण असायचं आणि त्याचा आम्हाला फायदा झाला खरं तर महिलाश्रम शाळा ती आणि संध्याकाळी आम्ही तिकडे प्रॅक्टिस करायचो आत्ताच्या खेळाडूंना काय संदेश द्याल तुम्ही मी तर नेहमी म्हणते सगळ्या खेळाडूंना सांगते की खा भरपूर खेळा भरपूर आणि अभ्यासही भरपूर करा पण त्याच्यावर म्हणते की टेक्निकली तुम्ही ज्याच्यामध्ये तुम्हाला आवड आहे किंवा तुम्ही ज्याच्यामध्ये माहीर आहात तर तुम्ही ते टेक्निक पूर्णपणे आत्मसात केलं पाहिजे म्हणजे एक धड ना भाराभर चिंता म्हणजे सगळ्यात नको खेळायला तुमच्याकडे एक टेक्निक किंवा 1-2 टेक्निक असं असायला पाहिजे डिफेन्सचं एक टेक्निक की त्याच्यामध्ये माहीर की तुम्हाला कोणी हात लावणार नाही की म्हणायला पाहिजे नाही कोण आहे त्या मॅडम चला ह्याच्याप्रमाणे ताई तिच्याप्रमाणे केलं पाहिजे आपण असं मंडळी सह्याद्रीच्या रांगड्या वाघिणीचा हा प्रवास ऐकून नक्कीच तुमच्यामध्ये ही स्फूर्ती संचारली असेल आपली ही आजची चर्चा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पुन्हा एकदा न्यूज अनकटकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा खूप साऱ्या मनापासून तुम्हा सर्वांचं धन्यवाद थँक्यू धन्यवाद